विरोधी युवा संघटना ही संघटना जरी आता संख्येने जरी छोटी असली तरी जे विरोधक आहेत त्यांना विरोध त्यांच्या पद्धतीने करून द्या, आम्ही आमच्या पद्धतीने विरोध करतोय. जर एखाद्या माझ्या घरामध्ये जर कोणी वैयक्तिक फोन करत असेल तर त्याला मी वैयक्तिक उत्तर देण्यासाठी समर्थ आहे. एवढंच सांगेन की तुम्ही तुमच्या पद्धतीने जा, आम्ही आमच्या पद्धतीने जातोय. त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाचे मत हे मीटिंगमध्ये येऊनच मांडलं पाहिजे. विनाकारण कुठेतरी एखाद्याला सांगणे की हे तुझ्या वाडीमध्ये असं चाललंय, ह्याला थांबव, माझ्या वाडीमध्ये हे चाललंय, मी ह्याला थांबवतो, हे करणं पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्हाला जे काय तुमचं मत आहे ते तुम्ही मांडा, इथे बसा चौकात. जे काय तुमच्या प्रश्न असतील ते इथे मांडा, इथे मांडून तुम्ही व्यक्त व्हा. त्यानंतर आपण सलोख्याने ज्यावेळी चर्चा करू त्यानंतर आपण एक पूर्ण निर्णय घेऊ. कारण आता असं झालंय की काही जण समर्थक आहे, काही जण विरोधक आहेत. त्यांच्या मनामध्ये वेगळ्या पद्धतीने ते लोक कोणाला घाबरत असतील किंवा काय असतील त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जे चुकीचं आहे त्याला चुकीचं बोललं पाहिजे. कारण याचा जो पश्चाताप आहे तो आपल्याला न होता उद्या माझ्या भविष्याच्या पिढीला होणार आहे. जे आता आपण शिमगा असो, होळी असो, सॉरी नवरात्रोत्सव असो, आपण जो सण एकत्र करतोय ते याच्या पुढे आपण सगळे सण एकत्र करू शकत नाही. ही आपली शेवटची पिढी आहे. ते आपलं काम आहे आपल्या सगळ्यांना जनजागृती करणे आणि ते आपण प्रत्येकाने MIDC साठी केली पाहिजे. जर MIDC आली तर आपण जसे आता आपण सगळे एकत्र बसतोय ते बसता येणार नाही. त्यासाठी आपण सगळ्यांनी तयारी केली पाहिजे की जास्तीत जास्त हे आपल्यासोबत कसे येतील यासाठी आपण वाडी, आपलं घर, आपलं गाव याच्या सगळ्यांना याच्या संदर्भात जनजागृती करणे आपलं काम आहे. धन्यवाद.